आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आसमानी संकट झेलूनसुद्धा शेतकरी मोठ्या जिकरीने शेती करतो. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची थट्टा करणारे परतूर तालुक्यातील बबनराव लोणी, खरं तर त्यांना बबनराव म्हणणंसुद्धा चुकीचं होईल. त्यांनी आरवच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांप्रती बेताल वक्तव्य केलं. त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण पिंपळवंडी गावामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे. आमरण उपोषण करत असताना आपल्या पिंपळवंडी गावचे सन्माननीय सुपुत्र निवृत्तीदादा वाघ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. शेतकरी वर्ग, शेतकरी संघटना या सगळ्या याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील सगळी लोक याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये सहभागी झालेले आहेत. आज आत्तासुद्धा बऱ्याच ठिकाणची सगळी मंडळी आपण या ठिकाणी पाहत आहात. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. खरं तर आत्तासुद्धा या ठिकाणी आपल्याला संदीप बाबा नाईक या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. उद्यासुद्धा ते या ठिकाणी येणार आहेत. परंतु आता या ठिकाणी येत असताना खरं तर ही बातमी रात्रीचे 10:30 वाजले तरी आपण लोकांपर्यंत गेली पाहिजे की किंबहुना शेतकऱ्यांचं कैवार घेणारी ही सगळी मंडळी आहे. इडापिडा गेली पाहिजे, बळीचं राज्य आलं पाहिजे, ही भावना निश्चितपणाने ह्या सगळ्या मंडळीची असते. परंतु काही उन्मत्त मंडळी त्याच्यामध्ये मिठाचा कडा टाकून चांगलं चाललेली व्यवस्था कशी विस्कळीत होईल त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतात. यापूर्वीच्याही काळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं. खरं तर ते आपण इग्नोर केलं की बाबा त्यांचं वय झालं आणि वय झाल्यामुळं त्यांनी कदाचित बेताल वक्तव्य केलं असेल. परंतु आता ह्या शहाणे सुरत्या माणसाने सुद्धा असं बेताल वक्तव्य करणं निश्चितपणाने चुकीचं आहे, गैर आहे. त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. निश्चितपणाने त्यांनी या ठिकाणी सरकारमध्ये आमदारकी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. या अनुषंगाने या ठिकाणी बसलेलो आहोत. संदीप बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबा, तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या प्रती आपली आदरभावना कायम असते. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. पुढे जा. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. आमच्या कल्याणमध्ये पण, आणि मी कल्याण म्हणजे आमचं बोललं म्हणजे मी मूळचा जुन्नरचा आहे. आणि हे जे वाघ आहे, लेंडे आहेत, पवार आहेत, कोकाटे आहेत, कालेकरवाडी असू द्या, या पंचक्रोशीमध्ये मी आणि माझ्या वडिलांनी मजुरी केलेली. मजूर हा जिवंत राहतो जेव्हा शेतकरी जिवंत राहतो त्यावेळेस. आजकाल घाला शेतकरी जिवंत राहायला, शेतकऱ्यालाच मारून टाकायचं ठरवलं या प्रशासनाने. मग काय करणार? हमी भाव नाही, काय नाही, काय नाही. आणि त्यात सुद्धा तुम्ही काय देऊ शकत नाही, पण तुम्ही बोलू नका ना. दळिंदर प्रवृत्तीचं हे राजकारण चाललेलं आहे. आणि कोणतंही विधानसभा क्षेत्र लागलं का त्या दरम्यान ही प्रवृत्ती तयार होतात. हे समाजकंटक समोर येतात. मागच्या विधानसभेच्या वेळेस झटका, हलाल, आणखीन 1-2 मुद्दे काढले, त्याच्यावरच राजकारण तापलं आणि संसदेमध्ये जे शेतकऱ्यांना जे मतं मांडायची ती मांडता आली नाही. आत्ताच्या वेळ काय झालं, हिंदी भाषा, मराठी भाषा बोंबलत बसले, मोठ्या मोठ्याने राजकारण केलं आणि आता तसंच झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही आहे, जनतेचाही कोणी वाली नाही आहे. जेव्हा मी सकाळी आलो जुन्नरमध्ये त्यावेळेस कळालं, मी बॅनर बघितला, ते निवृत्ती सर आहेत ना, ते उपोषणाला बसलेत वगैरे. काय वेळ ती उपोषणा बसायची अशी आहे का, हे 3 सूत्र सरकार असते. ते आमदार, सगळे आमदार यांचे, खासदार यांचे, कोणाकडे बघायचं, न्याय कोणाकडे मागायचा, बरोबर ना. आज याच्याकडे न्याय मागायला गेला का तो सकाळी त्या पक्षात गेला, याच्याकडे न्याय मागायला गेला का तो सकाळी त्या पक्षात गेला. मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली. दळभद्री व्यवस्था ह्या प्रशासनाने केलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहे. तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही तर राजीनामा द्याच, प्लस तर बाबण्याला पण राजीनामा द्यायला सांगा. कळलं काय? बाबण्यानी पण राजीनामा द्यायलाच पाहिजे. माझ्यावरती काय ॲक्शन घ्यायची ते घ्या, पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना न्याय द्या. आणि तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाही आहे. अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, आतंकवादी हा कोणत्या याचा असतो है ना? आतंकवादी तुम्ही पाहिलं असेल तर मुस्लिम धर्माचाच असतो. पण बेताल वक्तव्य करणारे, महापुरुषांचा अपमान करणारे, शेतकऱ्यांची वाट लावणारे हे फक्त BJPचेच आहेत. म्हणून मी सांगतोय काय, आमदारकीचा राजीनामा नाही का यांनी द्यावा, लोणीकरनी, आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवावं. खूप पारदर्शक व्यवहार करतात ते.
9 लाख कोटी कर्ज आले परवाच्या याच्यामध्ये. किती कोटी? 9 लाख कोटी. हा, महाराष्ट्रावरती. आणि आम्ही काय करतोय? हा आमदार चोड, तो आमदार चोड आमदार. शेतकऱ्यांच्या खतांची बिलं वाढली आहेत, ऊसाची बिलं टायमावरती नाही आहेत, धान्य वाढले. तुम्ही जे औषधं पुरवणारे लोक आहेत ते डुप्लिकेट बिल औषधाचे स्टिकर लावून कामं करू राहिलेत है ना. त्याच्यावर जीएसटी 18% जीएसटी. म्हणजे बघा, म्हणजे शेतकऱ्यांनी पण जीएसटी भरायची. नीच प्रवृत्ती ही, ह्या नीच प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी. आणि त्या लोण्याला त्याचं नाव पण असं आहे ना, आणि त्याला सगळे लोक राव बोलू राहिले. राव काय करायचे बोलायचं त्याला बाबा? तो लोणीकर आहे ना, लोणी खातोय सगळ्यांच्या टाळीवरचं. तर त्याला पहिलं राजीनामा द्यायला सांगा, राजीनामा देऊन त्याचा आमदारकी रद्द करा. याचा मी जाहीर निषेध करतो. उद्या मी एक दौरा आहे जुन्नरमध्ये, त्या दौऱ्यादरम्यान 12 वाजताचं मी आलो इथे. तर 12 वाजता 11 वाजता आलो, तो 11 ते 11 म्हणजे 12 तासाचं उपोषण मी स्वतः आमच्या निवृत्ती सरांबरोबर बसून करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.